आणि आता एक महत्त्वाची राजकीय बातमी पाहूयात। मनसे पुन्हा एकला चलोरेच्या भूमिकेत, कारण मनसे आता विधानसभा स्वबळावर लढणार आहे। मनसेकडून 200 ते 250 जागांवर लढण्याची तयारी केली जाते। 15 दिवसांमध्ये मनसे राज्यातील परिस्थितीची चाचपणी करणार आहे। जुलै महिन्यापर्यंत मनसे आपल्या उमेदवारांची यादी आता फायनल करणार असल्याचं कळत आहे। मनसेच्या गोटातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। मनसे आता पुन्हा एकदा एकला चलोरेच्या भूमिकेमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय, कारण मनसे विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढणार असल्याचं कळतंय। मनसेच्या वतीनं 200 ते 250 जागांवर लढण्याची तयारी आता केली जाते। 15 दिवसांमध्ये मनसे राज्यातील परिस्थितीची चाचपणी करणार असून जुलै महिन्यापर्यंत मनसे आपल्या उमेदवारांची यादी फायनल करणार असल्याचं बोललं जातं। मतदारसंघामध्ये आम्ही आमचा उमेदवार दिला होता। आमची साधारण 28,000 मतं त्या ठिकाणी होती की ज्याचा जो मतदारसंघ आहे, ज्या मतदारसंघामध्ये आम्हाला उत्तम प्रकारचं मतदान पूर्वी झालेलं आहे, आताही झालेलं आहे, त्या मतदारसंघामध्ये निश्चितपणे निवडणुकीला आमची लोक सामोरे जातील। त्याच्यावरती अनालिसिस होणार आहे। किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघ न्याय आमच्या काही टीम्स आता जाणार आहेत आणि त्या टीम्स जाऊन संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून त्या ठिकाणचा सगळा आलेख आराखडा आढावा पक्षप्रमुखांना सादर करतील आणि त्याच्यानंतर आम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ। कुठे आपण अशा लोकांच्या नादाला लागायचं जे कधी निवडणुकाच लढवत नाहीत। आता कुठेतरी त्यांचा उमेदवार उभा राहणार असं वाटत होतं आणि पुन्हा देवेंद्रजींच्या आदेशानंतर लगेच ज्यांनी माघार घेतली आहे, मला नाही वाटत की अशा लोकांवर मी बोललो पाहिजे आणि माझा वेळ वाया घालवला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।